हॅलो, गुड मॉर्निंग. आमच्या इथे इकडे गुड मॉर्निंग झाली आहे. वेलकम टू द डे 6 ऑफ डेली ब्लॉगिंग. जिममध्ये आपण केला आज लेग डे, आणि लेग डे म्हणजे लव डे असतात, आणि आज तर माझे डबल लव डे आहेत, कारण की आज आहे शॉपिंग डे. आणि शॉपिंग म्हटलं की खूप खूप चालायला लागतं. खूप, तुम्हाला माहितीच आहे, खूप ठिकाणी मी जाणार आहे. ठरवल्यात गोष्टी काय काय घ्यायच्या आहेत, कसं काय वगैरे प्लॅन तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे मी आज काय शॉपिंग करणार आहे ते ऑफकोर्स. त्याच्यामुळे बोलतो की खूप चालणं होणार आहे. खूप चालण्यामुळे लागणार आहेत आपले, हे मी आधीच सांगतो आहे. आणि मला माहिती आहे, कारण की ऑलरेडी सोरनेस आला आहे पायात. हळूहळू इट्स कमिंग. सो बघूया कसा होता आपला दिवस. आणि स्निकर्स, थ्रिफ्टिंग सगळंच करणार आपण. सो तुम्हाला पण अंदाज येईल इथे कशा पद्धतीचं आहे सगळं. कल्चरली पण काय गोष्टी इथल्या आपण घेऊ शकतो, काय करू शकतो, सगळं बघणार आहोत. स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. लेट्स गो. पहिले आता नाश्ता करून घेतो. हॅलो गाईज, नाश्ता करायच्या ऐवजी आम्ही ठरवलं की ब्रंच करायचा. सो डिरेक्टली आम्ही आलेलो आहे इथलं एका बऱ्याच लोकांनी रेकमेंड केलेली जागा, थाय विलेज, बरोबर ना? थाय विला. तर इथे विला नाही आहे, आणि इथे जेवायला थायलँडचं फूड ना, थाय फूड काय बोलतात, थाय फूड, तेच थायलँडचं फूड इथे खूप फेमस आहे. आणि आम्हाला वेगवेगळे क्युझिन ट्राय करायच्या गाडीला मस्ती आली आहे कालपासून. त्यामुळे आज आम्ही आलो आहे, काल रामेन नंतर आज आम्ही आलो आहे थाय फूड खायला. आता बघू इथे थायमध्ये काय आहे आणि किती मजा आहे का नाही, सगळं आता आपण खाऊया आणि बघूया. सौरभ गाड़िया के साथ डेट्स पे जाना पड़ रहा है भाई आजकल, क्या करें. हम इधर आए थाई फूड खाने को गाइस. दोनों ब्लॉग में बोलूँगा मैं. थाई फूड खाने को है. मैंने बहुत टाइम से, मतलब मैं थाईलैंड गया था बीच में, तो मुझे बहुत अच्छा लगा था थाई फूड, इसलिए फिर मैंने सोचा कि इधर एक फेमस प्लेस है थाई विला, तो आ गए इधर. लेट्स सी. तू फर्स्ट टाइम खा रहा है का? नहीं थाई फूड खा ले मी ओरिजिनल ऑथेंटिक मे बी. लेट मी डिसाइड आफ्टर टुडेज ब्रंच. एडिमामे काय आपल्याकडे काय घेवडा? हां, पावटा पावटा घेवडा काय माहिती असतं. घेवडा पण काय, घेवडा घेवडा घेवडा. आम्ही एक कॉकटेल मागवलं आहे, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल सोन्याचं हे टाकतात काही, सोन्याचं काय, हां ॲक्च्युअल सोनं आहे. काहीतरी बोलतात त्याला, हे बघ काहीतरी बोलतात त्या ह्याच्यात मेनू कार्डमध्ये होतं. मराठी पीपल डुईंग दिस काहीतरी बोलतात त्याला. पण आता कॉकटेल टेस्ट करून बघूया बाई. चीयर्स. आणि अंड आहे वरती, अंड. सोन्याची टेस्टच बाप आहे. ये रेड काय खाल्लंय, काय काय बोलतात त्याला? दिस इज रेड करी. रेड करी, जैस्मिन राइस, वो नॉर्मल राइस, ये एग फ्राइड राइस. अच्छा. और ये पैड थाई नूडल्स. पॅड थाय, अच्छा ठीक आहे. रेडी रेडी. थाई फूड इन अमेरिका. ब्राऊनचाच सगळं हे स्टेप वाटते. या गाईज, सो आत्ता आलो जस्ट बाहेर आम्ही थाय विलाच्या. चांगली होती टेस्ट. मी एकदम असं सरप्राईज नाही झालो, कारण की असा थाय फूड मी ऑलरेडी खाल्लेलं आहे. सो
आय वॉज एक्सपेक्टिंग की काहीतरी वेगळं असेल, पण तेच आहे. म्हणजे माझ्या मते तेच थाय फूड असतं जे मी खाल्लं आहे, त्याच्यामुळे पण चांगली टेस्ट आहे. ऑलवेज ज्यांनी नाही खाल्लं त्यांनी इथे येऊन ऑब्वियस तुम्ही खाऊ शकता. व्हेरी गुड फूड अँड ॲटमॉस्फिअर खूप चांगला आहे. आणि मी असं ऐकलं की खूप इथे बिझी असतात, रिझर्वेशनशिवाय मिळत नाही. आम्हाला डायरेक्ट मिळालं, पण चांगली गोष्ट आहे. डायरेक्ट मिळालं. बघा माझ्यासमोर एक काहीतरी भलतीच गाडी आहे. काय बाई एवढी खाली बाईक आहे काय माहिती, काहीतरी आहे. पण जे काय आहे ते आहे, वेगळं आहे. समथिंग डिफरंट. नो रिलेशन विंटेजमध्ये आम्ही आलेलो आहोत. इथे थ्रिफ्ट शॉप आणि स्निकर वगैरे असं विंटेज कलेक्शन वगैरे काय काय आहे का बघूया आपण. ओव्हरऑल स्टोअरमध्ये थोडा थ्रिफ्टिंग वाईज वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण मला दोनच आवडले. एक स्लीवलेस ॲडिडास सेट घेतला आणि श्रियासाठी एक वन पीस टाईप घेतलं आहे. ह्याच्यामध्ये डंगरी टाईप आहे, स्कर्ट आहे. तेवढंच आवडलं इकडे. असं काय खूप असं बेसिक गोष्ट आहे. जरा दुसरीकडे आता चाललं आहे, त्याचं नाव आहे थ्रिफ्ट NYC. मे बी तिकडे चांगलं असेल. अँड फायनली वी आर ॲट थ्रिफ्ट NYC. लॉट ऑफ एक्सपेक्टेशन्स आहेत मला इकडनं. नावातच नाव भारी आहे त्याच्यामुळे. हे मला आवडलेलं. आतलं ऑफकोर्स एक टी शर्ट घालावं लागेल. आता जरा खूप याचं ओपन आहे, पण असं पण चांगलंच वाटतं. सगळ्यात चिल आहे, वेगळाच एक वाईब राहिला. एकदम चेन पण आहे. सेकंड हे आहे, ते तुम्हाला खूपच आवडलं. याचा कलर पण खूप आवडला आहे. एकदम क्लासिक ओल्ड वाईब यायला. इथे लाईटिंग चुकते आहे खूप, पण समोरून बघायला खूप आवडतं आहे. मस्त, एक नंबर. आम्ही आलो इथे फाय गाईजला, कारण की सौरभ अगेन रेकमेंडेशन बादशाह बाय सौरभ ने रेकमेंड केलं की फाय गाईजचे मिल्कशेक आणि काय बर्गर, मिल्कशेक आणि बर्गर. मी फक्त मिल्कशेक घेतो. नाही चांगलं काय इकडे ॲक्च्युली इकडे चिकन नाही मिळत, इकडे फिश नाही मिळत. इकडे फक्त बीफचा बर्गर असतो आणि व्हेज बर्गर असतो. व्हेज बर्गरमध्ये पॅटी पण असते. ओनली चीज बर्गर, व्हेजीज आणि चीज टाकतात. तर पकावलं आहे सगळं. बट मिल्कशेक सो ट्राय करायला आलो आम्ही मिल्कशेक फाय गाईजचा. ऑल्सो हे नाव एवढं मला अट्रॅक्टिव्ह वाटतं. मला कधी वाटतं की आमच्या ऑरेंज गँगचं नाव 6 गाईज होऊ शकलं. काय नाव देतं, त्याचा ब्लॉग वेगळा आहे, माझा ब्लॉग वेगळा आहे ना, आता आजच येईल. सो 6 गाईज असू शकलं असतं. ऑरेंज गँगचं नाव खूप भारी वाटलं असतं. काय वाटतं तुम्हाला आमचं नाव 6 गाईज असलं पाहिजे का? आता आम्ही बदलू शकतो. बोला तुम्ही कमेंटमध्ये बोला. तोपर्यंत आम्ही शेक बघतो पिऊन काय सीन. हिलाने के बाद भी नहीं निकला तो फायदा क्या हुआ? या फ्लेवरचा प्रोटीन शेक आहे माझ्याकडे. आलो आहोत फूट लॉकरला. फूट लॉकरमध्ये मोस्टली आपल्याला नायकी, ॲडिडास सगळ्याच स्पोर्ट्स ब्रँड्सचे ओरिजिनल्स मिळतात आणि स्पोर्ट्स व्हर्जन पण मिळतात, पण ओरिजिनल्स पण मिळतात. असं
मस्त असतं फुटलॉकरमध्ये. इट्स मोस्टली अबाउट शूज बट गेट क्लोथ्स ऑल्सो. कसं लगेच या चांगल्या दुकानात लगेच इंग्लिशमध्ये बोलायला लागतं. बघितलं नॅचरली आपलं माइंड असं ट्रेन असतं. तसे आज मी फुटलॉकरमध्ये गेलो आहे सिंगापोरमध्ये मी गेलो आहे फुटलॉकरमध्ये. येस, तिकडचं फुटलॉकर पण खूप मोठं होतं. हे मेनवाला नाही आहे, मेनवाल्यामध्ये मी जाणार आहे, पण इथे एक साडी मारून घेतो आहे कारण बाजूलाच होतं. मला आवडला आहे गाईज, एकदम भारी आहे. शेप पण मस्त आहे. हे आहेत ॲडिडासचे क्रेझी वन. ते सौरवला पण आवडलं. सौरवला येल्लो आवडला आहे, मला हा आवडला आहे. आणि याच्यावर कलर गोज विथ माय कॅरेक्टर असं मला वाटतं. मागून तो बापच आहे, गाडीसारखं वाटतं. वाव. आता फक्त इंडियामधली प्राईस बघा मी कम्पेअर करतो आणि इथे स्वस्त असेलच मोस्टली, पण इंडियामधली प्राईस कम्पेअर करतो. आणि जर इंडियामध्ये अवेलेबल नसेल आणि इथेच असेल आणि प्राईस पण कमी असेल तर वाकाव. ॲडिडासची एक बाप पॅन्ट मिळाली, एकदम सिम्पल. चा फॉल किती मस्त आहे बाबा, परफेक्ट फॉल आहे. बाप असं परफेक्ट फिटची पॅन्ट मिळाली मला खूप आवडतं. मला असा खूप आनंद होतो. त्याला पॅन्ट एकदम म्हणजे मला पॅन्ट्सचा खूप क्रेज आहे आणि त्यात अशी परफेक्ट फिट आणि परफेक्ट फॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो गाईस, आम्ही आता आलो एकदम टिपिकल गिरी करायला, विच इज द काय बोलतात सुविनियर शॉप ऑफ न्यूयॉर्क. आणि हे टिपिकल जसं मी प्रत्येक ठिकाणी मॅग्नेट घेतो, प्रत्येक देशात गेलं तसं हे मॅग्नेट मी घेतलेलं आहे. तुला काय पाहिजे? मीठ तुझं नाव नाही माहिती खरंच. समजण्या. हां बरोबर, समजण्याच्या पलीकडे. तर ही एक कोण तू सबस्क्राईब तरी केलं आहे का आधी माझं यूट्यूब चॅनल? सो ही काल आम्हाला मीटअपमध्ये भेटली. लग्न झालं आहे त्याच्यामुळे हँडल मागू नका, पण इन्स्टा हँडल मागा कारण की क्रिएटर पण आहे आणि इथे न्यूयॉर्कमध्ये काइंड ऑफ फेमस आहे. तर म्हटलं मग तू एक काम कर, जास्तच फेमस आहे न्यूयॉर्कमध्ये, तर आम्हाला जरा दुकानं दाखव. कामं करायला लावतात, बॅगा उचलायला लावतात, बाकी काही नाही. सो सौरभ आणि मी असं ठरवलं की हिला बोलवायचं आणि सगळीकडे फिरवायचं कारण की हिला सगळ्या गोष्टी माहिती असतील इथल्या. आणि ही पण हो बोलली कारण हिला पण कोलॅब वगैरे करायचं आहे. तो तशी हां, आणि पुण्याची पण आहे ना, तर म्हणजे पुणेरी लोक असं बिनकामाचे काही धंदे करतात. पण परत बोलतो लग्न झालंय त्याच्यामुळे हँडल बिंडल परत पण झालंय. हॅलो, करता ना सबस्क्राईब? नाही तसं नाही, लोक वेगळ्या कारणासाठी मागतात हँडल आणि नंतर म्हणून त्यांना आधीच सांगतात. गुड. हां, पण हँडल इन्स्टा हँडल सांग तुझं म्हणजे समजण्या.k ला नक्की फॉलो करा. आणि उद्या येईलच कोलॅब आमचा. वाट बघ. हे मोठा फुटलॉकर आहे, 1 नंबरचा मोठा. सो एक नंबरच्या मोठ्या फुटलॉकर मध्ये आम्ही आता आलेलो आहे. मोठा आहे वगैरे तुम्ही क्लेम नाही करत. लेट्स गो. असं गाईज फुटलॉकरमध्ये असं काय मला आवडलं नाही अजून, म्हणजे नाही मिळालं असं जे पाहिजे होतं ते. सो आता आम्ही चाललो आहे इकडनं बेस्ट बाय करून एक जागा आहे जिथे मला थोडे हेडफोन्स बघायचे होते आणि 1-2 गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स घ्यायच्या होत्या. त्याच्यानंतर एक नायकी आहे, ते लास्ट आहे. आता मी दमलो, तर बेस्ट बाय मधलं ते आणि मग नायकी असं करून मी घरी जाणार. आणि आजचं संपूर्ण विषय आता डन झालं आहे. मला बस होते शॉपिंग, अजून जमत नाही मला, पाय माझे. सो गाईज, मी आता आलो आहे NBA सो बास्केटबॉल जे बघत असतील, जे फॅन्स असतील त्यांना माहिती असेल मला बास्केटबॉल रिलेटेड गोष्टी आणि कपडे खूप आवडतात आणि ऑफकोर्स मेन तर स्नीकर्सच आहेत. आता इथे US मध्ये न्यूयॉर्कमध्ये स्टोर आहे NBAचं. सो मी खूप एक्सायटेड आहे ते काय आहे आतमध्ये बघायला. त्यासाठी मी चाललो आहे. शॉपिंग करू नाही करू मला माहिती नाही.
सो मोस्टली तर इकडे तेच आहे, सगळे मर्च आहेत, NBA चे मर्च आहेत, मायकल जॉर्डनचे मर्च आहेत, सगळं मोस्टली तेच आहे. NBA चे जॅकेट्स आहेत. सो बेसिकली बास्केटबॉल प्लेयर्स जे कपडे घालतात ते इथे मिळतात असं बोलू शकतो. बास्केटबॉल पॅन्ट्स, बास्केटबॉल प्री मॅच पोस्ट मॅचचे कपडे घालतात ते, किंवा बास्केटबॉल फॉर दॅट मॅटर. हे सगळे असे इथे ब्रँड्स आहेत वेगवेगळ्या टीम्सचे. जे लोक बास्केटबॉल बघत असतील त्यांच्यासाठी खूप फॅसिनेटिंग आहे. आत्ताचे सगळे जे प्लेयर्स आहेत त्यांचे जर्सीज, त्यांच्या नावाचे, बेसिकली इट्स अ स्पोर्ट्स हे, पण कूल आहे खूप. सगळं स्टफ एकदम कूल आहे. म्हणजे बास्केटबॉल्स पण आहेत आणि कॅप्स आणि जॅकेट सगळं. हां, सो प्रॉपर हे डेडिकेटेड स्टोर आहे NBA साठीचं आणि खूप भारी आहे. म्हणजे मी मध्ये बास्केटबॉल बघायला चालू केलेलं, नंतर मग परत कामामुळे बंद केलं. पण मला असं खूप वाटतं की मी बास्केटबॉल बघावं, जसं क्रिकेट बघतो, पण अजून एक स्पोर्ट पूर्णपणे फॉलो करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारी मेहनत आणि टाईम आहे. बट मला बास्केटबॉल आयडियली खूप आवडतं. बास्केटबॉल, व्हॉलीबॉल हे 2 माझे फेवरेट गेम्स आहेत. बास्केटबॉल मला कधी खेळायचा किंवा असं आपल्याकडे एवढं हे नाही आहे किंवा माझी तेवढी हाईट नाही आहे, पण बास्केटबॉल बघायला मला खूप आवडतं. बिकॉज मला मायकल जॉर्डन, कोबी ब्रायंट हे सगळे खूप आवडतात. त्यांच्या आयडियॉलॉजीज खूप आवडतात आणि द वे द स्पोर्ट्समॅनशिप आणि त्यांची जी लाईफ राहिली आहे ते खूप बाप आहे आणि ते खूप इन्स्पायरिंग आहे. त्यातले खूप साऱ्या गोष्टी मी फॉलो करतो. पण आत्ताचं जे बास्केटबॉल आहे ते मी फॉलो नाही करत. म्हणजे मध्ये स्टार्ट केलेलं पण ते कंटिन्यू नाही झालं. आता मी तुम्हाला अजून इथे डिटेल्समध्ये गोष्टी सांगू शकलो असतो. कोणाची कुठली जर्सी आहे, कोणाचं काय हे आहे. तुम्हाला आता 2-4च टीम तिथे माहिती आहेत. लेकर्स एक माहिती आहे मला, शिकागो बुल्स माहिती आहे आणि त्यांचे ते वन ऑफ द बिगेस्ट टीम्स आहेत ते, आणि अजून पण आहेत ऑफकोर्स आहेत. तर त्यांचे मर्च आपण घेऊ, जसं की ते शिकागो बुल्सचं आहे, इथे लेकर्सचं आहे. हे सगळं असं स्टफ आहे इकडे फुल. आणि हे ओजी स्टोर आहे, म्हणजे प्रॉपर. आता इथे पण सगळे आपल्याला स्पीकर्स दिसतील, जसे मायकल जॉर्डनचे आहेत किंवा लेब्रॉन जेम्सचे मिळतील, कायरीज मिळतील. यार फुल हे जग आहे यार बास्केटबॉलचं. इथे सगळंच आहे, म्हणजे राईट फ्रॉम एव्हरी प्लेयर जर्सी टू लेजनरी प्लेयरच्या जर्सीजपर्यंत सगळं काय इकडे. आणि ॲक्च्युली शिकागो, न्यूयॉर्क हे हब आहे बास्केटबॉलचे. इथलेच मोस्टली इथले सगळे टीम्स जे आहेत जे फेमस आहेत ते इकडच्या आसपासच आहेत. ॲक्च्युली इथलं बास्केटबॉल कल्चर जास्त एक्सप्लोअर करायला पाहिजे, पण आता माझ्याकडे एवढा वेळ आणि डेज नाही आहेत की मी ते एक्सप्लोअर करीन. पण खूप बरं वाटलं मी इकडे आलो. खूप भारी वाटतं आहे, चांगली फिलिंग आहे. मी आता त्यांना ते विचारत होतो की त्यांच्याकडे त्या पॅन्ट्स आहेत का. माझ्याकडे ती एक पॅन्ट आहे नायकीची, जी बास्केटबॉल प्री मॅच घालतात, तिला रिप ऑफ पॅन्ट्स बोलतात. सो माझी सगळ्यात फेवरेट पॅन्ट आहे ती. ते म्हणजे प्लेयर्स जेव्हा येतात ना कोर्टवरती, तर त्याच्या आधी ते लोक घालतात आणि तसे लिटरली असे खेचतात. त्याला साईडनी बटणं असतात फक्त तसे दाबणारे, तसे लिटरली खेचतात. 2 पॅन्टचे 2 तुकडे होतात आणि मग ते असे येतात. तर ती पॅन्ट माझ्याकडे जी आहे नायकीची ती खूप माझी फेवरेट आहे. तर मला वाटलं इथे असेल, पण त्याला विचारलं तर तो बोला नाही आहे अनफॉर्च्युनेटली. बट ठीक आहे.
डन अँड बी का शॉपिंग. बहुत मस्त, खूप मस्त, मजा आली, भारी वाटलं. पहिल्यांदा अशा कुठल्या तरी स्टोअरमध्ये मी आलो आहे. ग्रेट फिलिंग. चला आता आपण जाणार आहोत, थोडंसं इलेक्ट्रॉनिक शॉपिंग करायचं आहे आपल्याला. तर इथे बाजूला पण एक लिड्स करून स्टोअर आहे, ते पण मला जरा चांगलं. लिड्स आय गेस टोप्यांना हे लोक लिड्स बोलतात किंवा मग टीमचं नाव असेल. बेसबॉलचं मला शॉट काय माहिती नाही, मी फक्त इमॅजिन करतो आणि गाण मारणार का. मी हे आयटम एक घेतलं आहे, मला आवडला. हा बेसबॉलची टीम असणार ही न्यूयॉर्क यँकीज, मला माहिती आहे जेवढं. आणि त्यांचं एक मस्त एक खूपच बाप आहे, जॅम बाप आहे. या 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 सागू. भाई मला इथे ही क्यूट एक बॅग मिळाली आहे. बॅग ही बॅग जी आहे ही ॲक्च्युली कॅप्स ठेवायची बॅग आहे. एक और एक असे तुम्ही कॅप्स कलेक्शन, माझ्याकडे एवढा कॅप नाही आहेत, पण मला खूप क्यूट वाटली आणि स्वस्त मिळाली मला. असं काय 1,500-2,000. आणि त्याच्यामध्ये मी माझा कॅमेरा ठेवणार. जेव्हा मी एकटा आपण जातो, एक सिंगल कॅमेरा असतो आपल्या हातात आणि शूट करायला. बिकॉज तो हार्ड केस बॅग आहे आणि हार्ड केस बॅग मिळत नाही अशी चांगल्या सिंगल कॅमेऱ्यासाठी. सो ते ठेवेन, प्लस वॉट एव्हर जे पाहिजे ते ठेवेन. तर आता आपण आलेलो आहे बेस्ट बायमध्ये. सो बेस्ट बाय एक इज लाईक क्रोमा आणि ते सगळ्या ब्रँड्सचे तुम्ही बघू शकता इथे मिळतात गोष्टी. सो ऑफकोर्स let's do the needful, guys. मला ऐकायचे होते ओपन इयर हेडफोन्स आहेत जे श्रियाला हवे आहेत. तर आधी परत असे वाटत ऐकू दे, कारण की कानाच्या आत जात नाही, ते बाहेर जातं. मला सराउंडिंगचा साऊंड पण येत राहतो. दिस इज माय साऊंड. काय बोलतात त्याला, तुम्हाला जर सराउंडिंग साऊंड पण हवा आहे, तुम्हाला आतमध्ये हेडफोन जावत नाही, पण हलकी म्युझिक कमी लो व्हॉल्यूममध्ये तुम्ही ऐकता, तर मग हे बेस्ट आहे. हे मला तर काय आवडले नाही, कारण म्युझिक एक्सपिरियन्स एवढा चांगला नाही आहे याच्यामध्ये. सो हे असं तुम्ही जिममध्ये तर नाहीच, कारण मी ट्रेनिंग करतो तर जिममध्ये नाही वापरू शकत. बट अपार्ट फ्रॉम दॅट घरी काम करताना घरी वगैरे असेल तर वापरू शकतो. लेट्स सी श्रियाचं काय म्हणणं आहे, घ्यायचं की नाही घ्यायचं उद्या ठरवू आपण. क्रोमाचा टाईपच होतं, सगळंच होतं, ड्रोन्सपासून सगळं मी सगळं चेक केलं. बट आपल्या प्राईजमध्ये आणि इथल्या प्राईजमध्ये जास्त फरक नाही आहे कुठल्याच आयटमवर. तर मग फायदा काय US घेऊन. US पण का घेतो आहे, कारण की इथे काही गोष्टी स्वस्त मिळतील. सो ते काय मला बेस्ट बाईंग ऑप्शन वाटला नाही, त्याच्यामुळे मी सगळं स्कॅन केलं. तरी पण बघूया, मी उद्या बोलतो श्रियाशी. श्रिया तर आता झोपली असेल. जर असेल ती काही इंटरेस्टेड कुठल्या गोष्टीमध्ये आणि आपल्याकडे मग सेल मिळत स्वस्त मिळत असेल तर मी घेईन, नाही तर पैसे शाटा पण वाया घालवला. समजलं का. ते रस्ता क्रॉस करायचा म्हणजे खूप मोठा एक टास्क आहे. ते प्रॉपर त्यांनी इकडे आपल्याला जसं ह्याच्यावरचं हे केलं तर आपण जसं शाळेत शिकवायचं फुटपाथ मग ते झेब्रा लाईनमधनं क्रॉस तसंच आहे इकडे एक्झॅक्ट. आणि ते समोर साईन्स असतात, त्या साईन्सला नाही फॉलो केलं तर डायरेक्ट $200 फाटका आहे. आता इथे 5 Below नावाचं एक दुकान आहे. ती मगाशी जी होती मुलगी समज्ञा ती म्हणली ते जा, ते काही चायनीज आयटम आहेत. तुला जर काही घ्यायचं असेल कोणाला गिफ्ट वगैरे तिथे घेऊ शकतोस. तर मग आलोय मी. लोकांना वाटणार US वरनं आणलंय, पण आयडियाची कल्पनाची आयडिया. ओके. Oh, thank you so much. Thank you so much. First US subscriber. ॲक्च्युअल USचे लोक, तुम्ही लोक मला माहिती आहे US लोक बघतायत. मला माहिती आहे लोक US बघतात, मराठी लोक सगळे आपले. बट हे US मधली ही आहे ना, म्हणजे असं काय सबस्क्राईब केलं मला माहिती नाही. लाडत आली वाटतं काय
त्याला काही छाटा समजणार नाही आपलं की मी काय बोलतो. आपले मराठी ब्लॉग्स आहेत पण एक्साइटमेंटमध्ये सबस्क्राईब करा. पण ठीक आहे, मला एनकरेज मोटिवेट झाला का झालं म्हणजे दॅट्स अ गुड वे टू यू नो. पटकन सर्च केलं, पटकन सबस्क्राईब करा. म्हणून तुम्हाला पण सांगतो यार, सबस्क्राईब करा यार. बघा बाहेर लोक असे सबस्क्राईब करतात, असं सपोर्ट करतात आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात, काय करत नाही काय नाही. ओ सो मला असं आता आल्यावर रिअलाइज झालं की ते सगळ्या गोष्टी $5 खाली आहेत. हो, सगळ्या गोष्टी $5 खालच्या आहेत मित्रांनो. डेंजर सी. आई पाऊस पडतोय एवढ्या जोरात, तो पण व्हॉट द फक. हा काय सीन आहे. या पावसाळा पण बघितला, न्यूयॉर्कचा पावसाळा. पण हेवी पाऊस पडतोय, काय करू पण नाही शकत असा पाऊस पडतोय यार. गाईस थांबण्यात तर काय पॉईंट नाही. खूप टाइम झाला मी थांबलो. आयडियल एकच छत्री घेतली $5 ती पण छत्री घेतली इकडे. आता खोलून जातो. एकदमच दलिंदर क्वालिटीची छत्री आहे. पण ठीक आहे, वेळेला केळं ते झालं. आता बर्किन स्टॉक्सचे लगोडे आहेत. पण पावसाळा न्यूयॉर्कमधला मिळालेला आहे आपल्याला मित्रांनो. आपण न्यूयॉर्कमधला पावसाळा सुद्धा बघितलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आमचा एक मित्र जो इथे राहतो तो बोललेला की म्हणजे न्यूयॉर्कचा वेदर असं आहे की इथे जर गरम व्हायला लागलं तर पाऊस पडतो आणि लगेच वेदर नॉर्मल होऊन जातं. म्हणजे पाऊस पडतो त्याच्यासाठी की वेदर नॉर्मल होऊन जातो, होण्यासाठी बेसिकली. सो मस्त सिस्टम आहे. म्हणजे आता परत पाऊस संपल्यानंतर परत थंडी चालू होईल आणि चिल होईल सगळं. न्यूयॉर्क सिटीमध्ये पडला पाऊस. न्यूयॉर्क सिटीमध्ये पडला पाऊस, तरी पण नीलला शॉपिंग करायची हाऊस. हॅशटॅग आमचा नादच करायचा नाही. लावा ताकद, ओली ताकद. आणि गाईस पाऊस गेलेला आहे. माझी बर्की स्टॉक्स घेतलेली आहे. होप ती खराब नाही होणार. लढू लागतील. थोडंसं मी चालतोय. लास्ट आपण जिथे शॉपिंग करायचं चालू, लास्ट पाय मेलेत, तुटलेत, गेलेत, दॅट इज नायकीमध्ये शेवटचं जे मला एक गोष्टी बघायच्या त्या इथे मिळतात. ती जर मिळाली तो दिन बन जाएगा और दिन खत्म हो जाएगा और फटाफट अपन होटल जाके ब्लॉग एडिट को बैठने का है भाई. ऐसा थोड़ी काम खत्म होता अपना. आजकल जिंदगी अलग चल रही है अपनी. आई याकी बिल्डिंगच आहे. वांदे होणार आहेत वाटतं. खतरनाक. लावा ताकद. मस्त स्टोर आहे. लगेच काय त्यांनी छत्री आत काय टाकून दिली, बोथा वाकडा झाला. वेंच मदत केली, मरशील काय. नायकी ना ॲक्च्युली खरं सांगू ना तर मी नायकीचा खूप मोठा फॅन आहे. नायकीचे एक ॲपरल्स जे आहेत ना ते मला खूप आवडतात आणि
आय जस्ट लव्ह देम. मला इतके परफेक्टली फिट होतात आणि मी इतका कॉन्फिडंट वाटतो त्याच्यामध्ये की दुसरा कुठला ब्रँड मला अजून तसं ॲडिडास पण फॉर दॅट मॅटर, पण ॲडिडास तसं कम्पॅरेटिव्हली खूप महाग आहे. पण भाई नायकी जे आहे ना, काहीतरी वेगळीच मजा आहे भाई नायकीमध्ये. नेक्स्ट लेवल शिट. काही सँडल्स मला आवडल्या ज्या परफेक्टली फिट होतात जिमला आणि इतर पण घालायला, सो त्या मी घेतल्या आहेत. आता मी वर चाललो आहे 4th फ्लोअरला. तिथे आहे नायकीचं स्नीकर लॅब. माय गॉड, व्हेरी मच एक्सायटेड की वरती काय असणार आहे. ओ माय गॉड. भेंडी 5 माळ्याचा नायकी आहे, म्हणजे 5 माळ्यांचा नायकीचा स्टोर आहे इकडे. डायरेक्ट 5th ॲव्हेन्यू आहे. हा रोडचं नाव 5th ॲव्हेन्यू आहे. याच रोडवरती ॲपल पण आहे. याच रोडवरती इथे ट्रम्पची बिल्डिंग पण आहे, ट्रम्पचं घर पण आहे, डोनाल्ड ट्रम्पचं. मेलो. गाईज हा नायकीचा लेब्रॉन झूम 4 मेन्स बास्केटबॉल शू आहे. एकदम सिंगापूरमध्ये यातला हा नाही, पण ह्याचा याची डिझाईन आहे किंवा ह्याचा जो कलर आहे बेसिकली धूपछाव टाईप कलर आहे, तो मला आवडलेला आणि मला तेव्हा घेता नव्हता आला कारण की तेव्हा माझी साईज नव्हती सिंगापूरमध्ये. पण आता मला तो लेब्रॉन्समध्ये मिळाला आहे आणि मी आता ट्राय करून बघतो आहे. जर मला फिलिंग राईट आली तर मी उचलतो आहे, कारण की इंडियात हा मिळतच नाही आहे. आपली साईज आलेली आहे मित्रांनो. लंडनच्या नायकीमध्ये जेव्हा मी शॉपिंग केलेली तेव्हा पण असंच ॲपमध्ये त्यांनी स्कॅन केलेलं आणि ॲपमधनं स्कॅन करून माझ्या ह्याच्यात ते ॲड होतं की हां ही शॉपिंग नायकीमधनं केली ओव्हर द वर्ल्ड कुठेही केली तरी. So 384.36. सगळं 15% डिस्काउंट. Yeah, on everything. Wow, nice. On I think everything. it might have been your first time using the app here, so Yeah. it's gonna pop up on this device, and then you could tap here or insert at the bottom. Whenever you're ready. काहीच मी आता खूप 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 खुश आहे कारण की मला 15% डिस्काउंट मिळालं सगळ्यावरती. मला अजून चीप बघा, म्हणून मी बोललेलो की मला नायकी का आवडतं. त्याचं रिझन हे आहे की मला नायकी ह्याच्यासाठी आवडतं कारण जसं मी बोलतो होतो की नायकीचा ॲप त्यांनी मला मागितला, तोच मला लंडनला पण त्यांनी मागितलेला. आणि जी मी लंडनला शॉपिंग केलेली त्याच्यामुळे मला इथे पहिल्यांदा शॉपिंग मी केली US मध्ये, म्हणून मला डायरेक्ट 15% ऑफ दिला त्यांनी सगळ्या गोष्टीवर, म्हणजे ॲपरेल्स आणि शूज. फक 15% म्हणजे लई झाले बाई, लई झाले. आणि जे वाचलेत पैसे वाह रे वाह 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 झालंय. सगळी दुनिया जिंकलोय आपण. आणि मला असं वाटतं मित्रांनो की आज आपण आपला व्लॉग इथेच संपवावा कारण की बऱ्यापैकी कॉन्टेंट झाला असेल शूट. मे बी मला माहिती नाही, मी आता एडिट करेल जाऊन. बट आज आपण पूर्ण दिवस फक्त शॉपिंग केली. आता मी जाऊन व्लॉग एडिटलाच बसणार आहे. बट पूर्ण दिवस आपण शॉपिंग केली आणि आय होप की तुम्हाला मी न्यूयॉर्कमधले वेगवेगळे स्टोर्स दाखवले, तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन इन्फॉर्मेशन मिळाली असेल माझ्या ह्याच्यातनं. आणि मला तर खूप मजा आली. आणि आपण काय पहिल्यांदा असं मी शॉपिंग माझी पूर्ण दाखवतो आहे वगैरे, डिस्क्लोज करतो वगैरे. आता मी जनरली कधी करत नाही. आणि आय होप तुम्हाला मजा आली असेल. मला माहीत नव्हतं की आज तसा काही कॉन्टेंट निघेल, अशा ठिकाणी आम्ही जाणार नव्हतो किंवा
कुठले काही टुरिस्ट स्पॉट करणार नव्हतो, पण स्टील आय ट्राय टू स्टे ट्रू टू वॉट आय एम डुईंग. आणि डेली ब्लॉगिंगमध्ये उगाच काहीतरी फालतू काहीतरी करायचं नव्हतं. सो येस, हा आहे आपला ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि मला नक्की कळवा की तुम्हाला हेल्प झाली की नाही झाली या कॉन्टेंटमधनं. आणि नवीन नवीन स्टोर्स आणि नवीन नवीन जागा किंवा न्यूयॉर्कमधले दुकान आणि न्यूयॉर्कमधले त्या गोष्टी कळल्या की नाही. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉरेनर सबस्क्राईब करा, तुम्ही नाही करत आहेत सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब राईट नाव. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब राईट नाव. Hey, hi, what's your name? Aziz. Abasis. Aziz. Abasis. My name is Neil. Yes. Hindi? India. India. Very good. Thank you.